क्या बात आहे. वा वा. त्यावेळी मी त्याचा विचार करायला लागलो. मला खूप आवडलं होतं ते बरं. मग मी त्याचा थोडा अभ्यास करू लागलो की हे का आवडलं असेल, काय कशामुळे हे असं होत आहे. सुदैवानं नागो तावनकरांच्या पत्नी त्यावेळेला त्यांना भेटायला गेले. तावनकर नव्हते त्यावेळेला. त्यांनाही विचारलं की हा गोट्या कुठून घेतला हो, मी कॅरेक्टर इतकी नटखट ज्याला म्हणता येईल ही कॅरेक्टर आहे आणि तरीही छान आहे, गोड आहे, सर्वांना हवीशी आहे. कसं काय तुमच्या नात्यात कुणी वगैरे असा मुलगा की ज्याच्यावर त्यांनी केलं असं काही सांगितलं असेल त्यावेळेला काहीतरी चुकीचा प्रश्न मला करतात त्यावेळेचे साहित्यिक म्हणजे माझ्या हे घरी असलं बायकोशी कुठं बोलत होते त्यांना ते वाटलं तर त्याच्यावर चर्चा. मग माझा मीच विचार करू लागलो आणि मला एकदम एक अशी कल्पना आली ज्या कल्पनेचा धागा हा मला जास्त बळकट या गोट्या मालिकेला करून गेला. तो म्हणजे असा की मी विचार करत होतो यांच्या नात्यातल्या कुणी शेजारी कुठे काहीतरी एखादं मूल पाहिलं असेल यातनं नाही आहे हे मला कुठेतरी अरे वा म्हटलं हे सुद्धा असेच का नागो तावनकर बरं असं माझ्या मनात आलं. आणि माझ्या मनात हे आलं त्याचं कारण असं होतं की याच्या कुठेतरी तुलना मला गोकुळातल्या कृष्णाशी वाटायला लागली की तो सर्वांना हवा असा वाटणारा पण खोड्या करणारा, चोऱ्या करणारा, वेण्या ओढणारा, कपडे लपवून ठेवणारा, राधेबरोबर खेळणारा, हे सगळं यात आहे. फक्त त्याने तो काळ न घेताना आजच्या मॉडर्न काळामध्ये ती कथा बसवली आणि गोट्या तयार केला. ही कल्पना जेव्हा मला सुचली तेव्हा माझ्या दृष्टीने तो गोट्या अधिक मोकळा झाला, अधिक लोकांपर्यंत पोहोचला. बघा की म्हणजे राधाकृष्णाची लीला बघितली असेल आपण वेगवेगळ्या मालिकांमधनं आणि गोट्या ही मालिका बघितली असेल. कृष्ण हा कुठल्या रूपात दादांनी सजवलेला हे गोट्या या मालिकेतनं आपण बघितलं. म्हणजे दिग्दर्शन करत असताना भूमिका कशी करून घ्यावी किंवा ते कसं मांडावं याचं एकदम उत्तम उदाहरण दादांनी गोट्या या मालिकेच्या माध्यमातून दाखवलं. आणि अनेक चित्रपट अनेक मालिका या त्याच्यानंतरही येऊन गेल्या. आज दादा दिग्दर्शनाचा जरी भूमिकेत नसले तरी या चित्रपटात वाक्या या चित्रपटात एक आगळीवेगळी भूमिका हे करतायत. म्हणजे पोतराजच्या एका म्हणजे अभिजित सारखा जो कलावंत आहे घुम्या म्हणून त्याची भूमिका या चित्रपटात आहे आणि त्याची वडिलांची भूमिका दादा स्वतः करतायत. आपण आपला बहुमूल्य वेळ या चित्रीकरणासाठी दिला आणि या मुलाखतीसाठी दिला. या वाक्याच्या पूर्ण युनिटला आमच्या लाख लाख शुभेच्छा. आपण माझ्यासुद्धा धन्यवाद. माझ्यासाठी सुद्धा धन्यवाद. दादा एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारतील असं वाटलं नव्हतं. मात्र त्यांनी अनेक वेगवेगळे अनुभव किंवा या गेल्या 10-12 दिवसातनं एक एक कथा कशी पुढे पुढे सरकते याविषयी आपल्याबरोबर ज्या काही गप्पा मारल्या त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचे व्यक्तिशः आभार मानतो. दादा पुन्हा आपण जरूर आमच्या युनिटमध्ये यावं, आमच्या नाशिकला देखील यावं अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.